तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की एकदम असा खतरनाक आणि नाद घोळा व्हिडिओ गणपती बाप्पांचा स्पेशल कशा प्रकारे बनवायचा, कारण विषय हार्ड आहे इथं सगळा। याच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला इथं बघायला भेटणार आहेत, त्यामुळे तुम्ही आता या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला एक लाईक करून टाका। ओके, तर या व्हिडिओला लागणारं सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटतंय आणि सर्वात महत्त्वाचं हे सगळं मटेरियल प्लस कॅपकट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतंय, त्यामुळे तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉइन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। आणि जर काय प्रॉब्लेम आला कसला पण असू द्या, काय पण असू द्या, तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, आणि तिथं फक्त आपल्याला मेसेज करायचा, आपण त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन एकदम विषयार्ड पद्धतीने काढतो। ठीक आहे, तर चला जरा वेळ न घालवता या व्हिडिओला आपण सुरू करून टाकूया। देवा लाभ ऐसे नमस्कार भावांनो, तुम्ही व्हिडिओ बघितला तोच व्हिडिओ आपण आता इथे बनवणार आहे। ठीक आहे, तर सर्वात पहिल्यांदा मटेरियल तुम्ही सगळेच घ्या विषय पद्धतीनं, आणि हे मटेरियल मधलं मी अशा पद्धतीने ह्याला बीट मार्क इथं आपल्या कॅपकटमध्ये ॲड केलो आहे। आता याच्यानंतर काय करायचं, सोपा विषय आहे, पूर्ण नाद गोळा आहे। ठीक आहे, आता काय करायचं माहिती आहे काय, एकदम स्टार्टिंगला यायचं आणि पद्धतीनुसार तुम्हाला इथं फक्त जिथं बीट चेंज होत आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं, वरच्या थोडं पुढं जायचं आणि ऑडिओला एक्स्ट्रॅक्ट इथं करून घ्यायचं अशा पद्धतीने। ठीक आहे, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती करून घ्या आणि त्याच्यानंतर ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर तुम्हाला सिंपल पद्धतीने बरोबर जिथं बीट चेंज होत आहे सिंपल त्या पॉईंटला यायचं आहे आणि जिथं बीट चेंज होते बरोबर त्या वरच्या व्हिडिओला इथून अशा पद्धतीने स्प्लिट करायचं। ठीक आहे, बघू शकता अशा पद्धतीने, एकदम सोपा विषय। जिथं बरोबर बीट चेंज होत आहे बरोबर पद्धतीनुसार तुम्हाला इथं विषय करून घ्यायचा आहे। हे अशा पद्धतीने बीट चेंज झाली की लगेच इथं विषय करायचा आहे। ठीक आहे, बघू शकता इथं लगेच फक्त काय विषय करायचा आहे, फक्त करायचं आहे स्प्लिट। होय, इथं 5 आणि हे बघू शकता इथं 6। ठीक आहे, अशा पद्धतीने फक्त बीटला विषय करून घ्यायचा आहे स्प्लिट 7 आणि हे लगे बघू शकता इथं एक 8। मी कुठं कुठं स्प्लिट करतोय तुम्ही नीट फक्त लक्ष द्या आणि त्या पद्धतीने विषय करून टाका। ठीक आहे, सोपा विषय आहे सगळा, काही अवघड काही विषय नाही। ठीक आहे, अशा पद्धतीने सोपा आहे नाद। ओके, आता हे झाल्यानंतर काय करायचं माहिती का, हे सोपं आहे सगळं। हे स्टार्टिंगचा जो आपला म्हणजे हे सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त अशा पद्धतीने फोटोला सिलेक्ट करायचं आहे व्हिडिओला आणि सिम्पली तुम्हाला इथं रिप्लेसवरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, हे बघू शकता आणि मग तुम्हाला मटेरियलमध्ये आपल्या जे फोटो आहेत त्या फोटोंमधले तुम्हाला अशा पद्धतीने फोटो सिलेक्ट करायचे आणि सिम्पली ओकेच करायचं आहे, काही विषय नाही। ठीक आहे, दुसरा फोटो सिलेक्ट करायचा, त्यालासुद्धा रिप्लेसमध्ये जायचं आहे आणि अशा पद्धतीने दुसरा फोटो सिलेक्ट करायचा आहे। ठीक आहे, सोपा आहे एकदम नाद गोळा। ठीक आहे, अशा पद्धतीने फक्त तुम्हाला फोटो रिप्लेस करून घ्यायचे सगळ्यात पहिल्यांदा। ठीक आहे, ह्याच्यामध्ये तर रिप्लेस होईपर्यंत तुम्ही एक काम करा, जर आणखीन आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढं सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला एक लाईक करा। ओके, कारण अशा पद्धतीने इथं विषय हार्ड होतो सगळा, तुम्हाला माहीतच आहे, एकदम असं नाद गोळा। ठीक आहे, तर हे बघू शकता मी अशा पद्धतीने इथे ह्याला रिप्लेस करून घ्यालो, तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ह्याला रिप्लेस करून घ्या पाटा। ठीक आहे, तर हे बघू शकता झालंच आहे आपलं थोडक्यात। ओके, तर यांनी पण आणखीन करून घेतलं नाही सबस्क्राईब, लाईक, कमेंट वगैरे। कमेंट भाई, कमेंट लाईक तर कोणच करत ना भाई, सबस्क्राईबचं तर सोडाच, पण कमेंट लाईक तेवढं तर भाई करायलाच पाहिजे नाही का। हे बघू शकता सिम्पली अशा पद्धतीने रिप्लेसवरती क्लिक करायचे आणि हे दॅट्स इट। ओके, तर अशा पद्धतीने सगळा विषय झालेला आहे। तर आता एवढं झाल्यानंतर काय करायचं माहिती आहे काय, तर इथून हे बघू शकताय, इथून आपला एक वेगळा विषय चालू होतो। ह्या फोटोपाशी यायचं आहे, ओव्हरलेवरती क्लिक करायचं, ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला मटेरियलमध्ये अशा पद्धतीने एक शॅडो पीएनजी थोडं झूम करायचं आणि पूर्ण स्क्रीनवर ओढून घ्यायचं आणि शॅडो पीएनजीची लेंथ जेवढा आपला व्हिडिओ आहे, ठीक आहे, अशा पद्धतीने जेवढं सॉन्ग आहे तिथपर्यंत अशा पद्धतीने ॲड करायचं। त्याच्यानंतर त्याच पॉईंटला यायचं परत आणि ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून अशा पद्धतीने आपला हा लवकरच नावाचा पीएनजी ॲड करून थोडा झूम करायचा आहे आणि बरोबर खाली इथं अशा पद्धतीने सेट करायचं आहे। त्याच्यानंतर ह्याला सिम्पली अशा पद्धतीने थोडं मोठं करा, म्हणजे लास्टपर्यंत ओढताना। ठीक आहे, अशा पद्धतीने। ठीक आहे, दॅट्स इट। ओके, तर आता एवढं झाल्यानंतर काय करायचं माहिती आहे काय हां, तर तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं, पहिल्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये क्लिक करायचे आणि इनमध्ये तुम्हाला हा बघू शकता अशा पद्धतीने फ्लिपबुकचा जो ॲनिमेशन आहे सिम्पली ते ॲनिमेशन सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं, दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचे, त्याच्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करायचे आणि मग तुम्हाला हे बघू शकता अशा पद्धतीने
स्केटरिंग पेटल्स हा जो आपला ॲनिमेशन सिम्पली सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर या फोटोवरती क्लिक करा, त्याच्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करा आणि इथं बघू शकता अशा पद्धतीने स्नॅपशॉट्सचा जो आपला ॲनिमेशन आहे सिम्पली तो सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. आता ह्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करून अशा पद्धतीने तुम्हाला बघू शकता आईस क्यूबचा जो ॲनिमेशन आहे सिम्पली तो सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. हे बघू शकता अशा पद्धतीने आपले पहिले 1 2 3 4 या 4 फोटोवरती हे ॲनिमेशन जे आहे ते सिलेक्ट झालेलं आहे. आता ह्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का, हे जे इकडे फोटो राहतात हे इकडचे, तर याच्यामध्ये तुम्हाला सिंपल प्रोसेस आहे. सिम्पली तुम्हाला हे 2 फोटोच्या मध्ये जे ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर खूप सारे इफेक्ट तुमच्या समोर इथं समोरच आहेत सगळे, काय विषय नाही त्या बाबतीत, ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, हे खूप सारे इफेक्टमध्ये ओके हा जो तुम्हाला ल्युमेन फ्लॅशचा जो ट्रान्झिशन दिसते सिलेक्ट करून अप्लाय टू ऑलच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. आता सिम्पली काय करायचं, हे जे ट्रान्झिशन आहे हे वाले, ठीक आहे, हे राहून द्यायचं. हे जे आहे हे अलीकडचे 3-4 आहेत त्याला फक्त अशा पद्धतीने ट्रान्झिशनवरती क्लिक करून नोनवरती क्लिक करायचं आहे. हे स्टार्टिंगचे 3 आहेत ते, ठीक आहे, अशा पद्धतीने बघू शकता. दॅट्स इट. ओके एवढंच करायचं, काही विषय नाही. आणि इथं आपला पूर्ण व्हिडिओ एडिट होऊन जातो आहे एकदम शॉर्ट पद्धतीने बघू शकता, ठीक आहे. तर नाथोळा पद्धतीने आपला व्हिडिओ एडिट झालेला आहे. आता याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला याचे पुन्हा याच पॉईंटपाशी आणि या पॉईंटपाशी आल्यानंतर पूर्णपणे बॅक येऊन इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर थोडं पुढे जायचं अशा पद्धतीने आणि मग तुम्हाला डिकोरवरती क्लिक करायचं इथं, ठीक आहे. डिकोरमध्ये क्लिक केल्यानंतर खूप सारे तुम्हाला इथे इफेक्ट दिसून जातील, ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला हा जो आपला इफेक्ट दिसतोय हा वाला पिंक हर्ट्सचा सिम्पली हा इफेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून ह्याचा स्पीड जो आहे तो तुम्हाला अशा पद्धतीने 12वरती सेट करायचा आहे आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि याची लेंथ जेवढा आपला व्हिडिओ आहे लास्टपर्यंत अशा पद्धतीने वाढवून घ्यायचं आहे, ठीक आहे. हे बघू शकता एकदम असं खतरनाक, एकदम जबरदस्त, ठीक आहे. हे अशा पद्धतीने होऊन जाईल. तर आता एवढंसं झाल्यानंतर ह्याला सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने स्टार्टिंगला सुद्धा ओढू शकता, काही विषय नाही, भारीच दिसतंय, एकदम सिम्पल, एकदम विषय हार्ड आहे काय. तर याच्या फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तर अशा पद्धतीने ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओ सेट करायचं आहे, ठीक आहे, म्हणजे एकदम विषय हार्ड दिसेल, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपला इथं पूर्ण व्हिडिओ एडिट होऊन जातो. मग तुम्ही या व्हिडिओला एक्सपोर्ट करू शकता अशा पद्धतीने. ही क्वालिटी ठेवायची 1080-30 रिकमेंडेड. एक्सपोर्टवरती क्लिक करा आणि व्हिडिओला अशा पद्धतीने बघू शकता. सेव्ह अँड शेअर टू इंस्टाग्राम, सेव्ह टू डिव्हाइस अशा पद्धतीने येईल आणि सेव्ह अँड शेअर टू टिकटॉक अशा पद्धतीने. तुम्हाला काय करायचं, सेव्ह टू डिव्हाइसचं जे ऑप्शन आहे सिम्पली याच्यावरती क्लिक करून अशा पद्धतीने जे आहे ते आपल्या व्हिडिओला सेव्ह करायचं आहे. ओके, सो दॅट्स इट. आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमची काळजी घ्या. टेक केअर, बाय.